Hello friends, welcome again. Here we discuss the properties of water. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण पाण्याचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. What are the states in which water is found? पाणी कोणकोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येतं? We can found water in all the three states like solid, liquid and gases. विद्यार्थी मित्रांनो, पाणी हे आपल्याला तीनही अवस्थेमध्ये आढळून येतं. मूळतः पाणी हे द्रव रूपात असतं, परंतु आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर किंवा त्याला गोठवल्यानंतर त्याचं बर्फामध्ये म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये रूपांतर होतं. आणि या उलट त्याला जर का आपण उष्णता दिली तर या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. म्हणजेच वी कॅन फाउंड वॉटर इन सॉलिड, लिक्विड ॲज वेल ॲज इन गॅसेस ऑर वेपर स्टेट्स. You know that friends, water is very important to our life. That is why we can say the water is a life. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती की पाणी हे आपल्या सर्व सजीवांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण पाण्याला दुसरं नाव म्हणजे जीवन असं म्हणतो. फ्रॉम मॉर्निंग टू नाईट वी कॅन यूज वॉटर फॉर डिफरंट पर्पजेस like bathing, for cleaning cloths, cleaning pots in our houses, for aggregation, for drinking. Various types of uses of water we can see in our daily life. विद्यार्थी मित्रांनो, हे पाणी आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या पाण्याचा वेगवेगळ्या कामासाठी उपयोग आपल्या जीवनामध्ये होत असतो. उदाहरणार्थ अंघोळीसाठी आपण पाणी वापरतो, कपडे धुण्यासाठी वापरतो, भांडी धुण्यासाठी वापरतो. त्याचबरोबर या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करता येतो, पिण्यासाठी करता येतो. म्हणून पाणी हे आपल्या सर्व सजीवांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. दॅट इज वाय वी कॅन सी द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हेअर. आणि त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या पाण्याच्या गुणधर्मांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हेअर दे आस्क वन क्वेश्चन टू अस. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम द पिक्चर्स अलॉंग साईड. विद्यार्थी मित्रांनो, या शेजारील चित्रांमधून आपल्याला काय कळतं, काय दिसतं? तर वी कॅन सी दॅट देर इज अ वन बलून filled with the water and the balloon has a small holes and from those holes water can be drop out. In next picture we can see that there is a one tank of water and there are some holes along the side of that pot and water comes down from that hole. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला एका फुग्यामध्ये पाणी भरलेलं दिसतं आणि त्या फुग्याला सुईने आपण होल पाडलेले आहे, छिद्र पाडलेले आणि त्या छिद्रातून पाणी बाहेर येताना आपल्याला दिसतं. खाली एक टँक आहे, एक टाकी आहे आणि त्या टाकीला सुद्धा छिद्र आहेत आणि त्याच्यातून सुद्धा पाणी आपल्याला बाहेर येताना दिसतं. यावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सांगता येतं की पाणी हे वाहतं आहे. दॅट इज द वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. पाणी हा एक प्रवाही पदार्थ आहे आणि ह्या प्रवाहीपणामुळं आपल्याला या ठिकाणी त्याचा उपयोग ट्रान्सपोर्टेशन आणि जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत निर्माण करण्यासाठी करता येतो. सो द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ वॉटर इज फ्लुइडिटी, प्रवाहिता. दिस प्रॉपर्टी इज यूज्ड फॉर वॉटर ट्रान्सपोर्टेशन अँड फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. हा जो पाण्याचा प्रवाहीपणा आहे हा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे. या प्रवाहीपणाचा उपयोग जलवाहतुकीसाठी आणि त्याचप्रमाणे जलविद्युत निर्मितीसाठी करता येतो. टेक सम वॉटर अँड पोअर इन पॉट्स ऑफ डिफरंट शेप्स. वी कॅन सी दॅट द वॉटर टेक्स द शेप ऑफ दॅट पॉट बट देअर व्हॉल्यूम डझंट चेंज. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं पाणी घ्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यामध्ये ते होता. आपल्याला असं लक्षात येईल की ते पाणी जे आहे त्या भांड्याचा आकार प्राप्त करून घेतं. म्हणजे त्या भांड्याला जसा आकार आहे तसा आकार त्या पाण्याला प्राप्त होतो. परंतु त्याच्या वस्तुमानामध्ये मात्र त्याच्या आकारामध्ये बदल होतो, परंतु त्याचं आकारमान मात्र कायम राहतं. यावरून हा दुसरा गुणधर्म आपल्या लक्षात येतो
तो म्हणजे वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप बट हॅव अ डेफिनाईट व्हॉल्यूम. म्हणजेच पाण्याला स्वतःचा आकार नसतो, परंतु त्याचे आकारमान मात्र निश्चित असते. Then the third property of water is coolant. Water is a good coolant. So it is used to reduce the temperature on heating equipments. म्हणजे ह्या पाण्याचा उपयोग शीतक म्हणून केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या यंत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते त्या ठिकाणची उष्णता कमी करण्यासाठी शीतक म्हणून पाण्याचा उपयोग आपल्याला केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ ज्या आपल्या 4 चाकी गाड्या असतात त्या गाड्यांमध्ये रॅडिएटरमध्ये आपण पाणी भरत असतो. त्या इंजिनचं ज्यावेळेस गरम होतं त्या इंजिनचा जो गरमपणा आहे तो कमी करण्यासाठी या ठिकाणी पाण्याचा उपयोग शीतक म्हणून केला जातो. सो वॉटर इज अ गुड कूलंट. देन द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. तर विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा पुढचा गुणधर्म म्हणजे पाणी हे काय आहे? वैश्विक द्रावक आहे. युनिव्हर्सल सॉल्वंट मीन्स नंबर ऑफ सबस्टन्सेस लाईक शुगर, साल्ट कॅन बी डिझॉल्व इन वॉटर. वैश्विक द्रावक म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की खूपसे पदार्थ जसे की साखर असेल, मीठ असेल, इतर अन्य पदार्थ असतील, बरेचसे पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळतात आणि म्हणून पाण्याला काय म्हटलेलं आहे? वैश्विक द्रावक असं म्हटलेलं आहे. इट इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ वॉटर. सो वॉटर इज सेड टू बी अ युनिव्हर्सल सॉल्वंट. नेक्स्ट प्रॉपर्टी इज ability to perform the body functions. It takes part in the different biochemical reaction taking place in the body. तर आपल्या शरीरांतर्गत ॲबिलिटी टू परफॉर्म द बॉडी फंक्शन म्हणजे काय? आपल्या शारीरिक क्रिया चालू राहण्यासाठी पाण्याची खूप मदत होत असते. आपल्या शरीरामध्ये ज्या असंख्य जैव रासायनिक अभिक्रिया घडत असतात त्या घडण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून it is very useful to ability to perform the body function. Then the water is mostly used for its cleaning ability. It can be clean almost everything. It is used for bathing, for washing cloth, washing pots, etc. पाण्याचं जी क्लिनिंग ॲबिलिटी आहे म्हणजे स्वच्छतेचा जो गुणधर्म आहे, या गुणधर्मामुळे या पाण्याचा उपयोग अनेक स्वच्छतेच्या कामासाठी आपल्याला करता येतो. उदाहरणार्थ आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, या सगळ्या ठिकाणी आपल्याला या पाण्याचा उपयोग करता येतो. दस आर द मेन important properties of water. Here, do one activity. Take a plastic bottle, fill more than half of water, mark the water level on the bottle, keep this bottle upright in the freezer for making ice, open the freezer after a couple of hours and observe. You will see that the water has changed into ice and note the level of the ice. You will find that the ice level is higher than the water level before freezing. What can you infer from this? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कृती करायची. एक प्लॅस्टिकची बाटली घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी बाटली पाणी भरायचं आहे आणि ही बाटली पाणी जिथपर्यंत आहे ती लेवलला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर ही बाटली फ्रीजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायची. काही वेळानंतर त्याचा बर्फ झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या बाटलीचं निरीक्षण करायचं आहे आणि बर्फाची पातळी, त्या बाटलीतली बर्फाची पातळी याची नोंद आपल्याला घ्यायची. यावरून आपल्याला असं दिसून येतं की जी बर्फाची पातळी आहे ती बर्फाची पातळी पाण्याच्या पातळीपेक्षा थोडीशी उंचीवर आहे हे आपल्याला दिसतं. ॲज वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट एक्सपांड अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस ऑन फ्री. विद्यार्थी मित्रांनो, जसं जसं पाण्याचा बर्फ होतो त्यावेळी त्याच्या आकारमानामध्ये वाढ होते आणि त्यामुळे बर्फाची पातळी ही पाण्याच्या पातळीपेक्षा उंच असलेली दिसून येते. डू द सेकंड ॲक्टिव्हिटी. टेक अ बकेट ऑफ वॉटर, ड्रॉप मेनी डिफरंट काइंड्स ऑफ पार्टिकल्स इन इट. विद्यार्थी मित्रांनो, एक बादली घ्या, त्या बादलीमध्ये थोडं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये
या आकृतीत दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे पदार्थ टाका. यू सी दॅट द some substances are sink in the water and some substances are float on the water. Why this happen? Which particles are sink into the water and which articles are float on water? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या बादलीमध्ये आपण पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये काही पदार्थ टाकलेले. यातले काही पदार्थ आपल्याला पाण्याच्या तळाशी गेले म्हणजे बुडलेले दिसतात, तर काही पदार्थ हे पाण्यावर तरंगताना दिसतात. तर काही पदार्थ पाण्यामध्ये का बुडतात, काही पदार्थ पाण्यावर का तरंगतात, हे कशावर अवलंबून असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, हिअर दिस इज ड्यू टू द डेन्सिटी ऑफ दॅट सबस्टन्स अँड वॉटर. द सबस्टन्स विच हॅज अ ग्रेटर डेन्सिटी दॅन वॉटर दे आर सिंक इन टू द वॉटर अँड द सबस्टन्स विच हॅव डेन्सिटी लोअर दॅन द वॉटर दे आर फ्लोट ऑन द वॉटर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं त्या पाण्याच्या आणि पदार्थाच्या घनतेमुळे घडत असतं. ज्या पदार्थाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे ते पदार्थ पाण्यामध्ये बुडतात आणि ज्या पदार्थाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे असे पदार्थ हे पाण्यावर तरंगत असतात. सो हिअर अनदर ॲक्टिव्हिटी फॉर अस. टेक सम वॉटर इन अ पॉट अँड ॲड अ फ्यू पीसेस ऑफ आईस टू इट अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. हिअर we can see the ice float in the water in the glass. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ग्लासमध्ये आपल्याला बर्फ हा पाण्यावर तरंगताना दिसतोय. असं का घडत असेल? बिकॉज वी नो दॅट द डेन्सिटी ऑफ आईस इज लोअर दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर. दॅट इज वाय द आईस फ्लोट ऑन द वॉटर. विद्यार्थी मित्रांनो, हा बर्फ पाण्यावर तरंगताना दिसतो. का दिसतो? तर बर्फाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते आणि म्हणून बर्फ पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतो. सो लेट अस डिस्कस द डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी मीन्स इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ द सबस्टन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाण्याच्या घनतेबद्दल माहिती घेऊया. तर घनता म्हणजे काय आहे? तर आकारमान आणि वस्तुमान या दोघांचा एकमेकाशी असणारा संबंध. व्हॉल्यूम म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? व्हॉट इज मीन बाय व्हॉल्यूम? द स्पेस ऑक्युपायड बाय सबस्टन्स इज इट्स अ व्हॉल्यूम. तर आकारमान म्हणजे काय? त्या पदार्थाने व्यापलेली जागा म्हणजे त्याचा आकारमान. आणि वस्तुमान मास म्हणजे काय? द स्टोअर ऑफ मॅटर ऑफ ए सबस्टन्स इज इट्स अ मास. म्हणजे त्या पदार्थामध्ये असणारा द्रव्यसंचय म्हणजे त्या पदार्थाचं वस्तुमान असतं. म्हणून डेन्सिटीचं सूत्र, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय होतो? तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे घनता म्हणजे काय आहे? तर वस्तुमान भागिले आकारमान. हे या ठिकाणी आपल्याला सूत्र तयार झालेलं दिसून येतं. सो वी नो दॅट मास इज मेजर्ड इन ग्राम्स अँड किलोग्रॅम्स. तर या ठिकाणी आपल्याला माहिती विद्यार्थी, वस्तुमान आपण ग्रॅम किलोग्रॅम या एककामध्ये मोजतो. अँड व्हॉल्यूम इज मेजर्ड इन क्युबिक सेंटीमीटर. आणि आकारमान हे नेहमी आपण क्युबिक सेंटीमीटर या एककामध्ये मोजत असतो. हेन्स द युनिट ऑफ डेन्सिटी बिकम्स ग्रॅम पर सी सी. म्हणजेच या ठिकाणी जे घनतेचं एकक आहे हे घनतेचं एकक आपल्याला काय दिसून येतं? ग्रॅम पर सी सी असं दिसून येतं. इफ वी टेक द मास ऑफ 1 liter ऑफ वॉटर इज 1 kg, देन we can see the density of water is equal to 1 kg upon 1 liter, that is a 100 gram upon 1000 gram upon 1000 cubic centimeter. So it becomes 1 gram per cc. तर या ठिकाणी आपल्याला पाण्याची जी घनता आहे ती घनता किती दिसते आहे? 1 ग्रॅम पर cc अशी दिसून येत आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या पदार्थाची घनता या 1 ग्रॅम cc पेक्षा जास्त असते ते पदार्थ पाण्यामध्ये बुडतात आणि ज्या पदार्थाची घनता 1 ग्रॅम cc पेक्षा कमी असते ते पदार्थ पाण्यावर तरंगतात. नेक्स्ट पॉइंट इज ॲनॉमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. पुढचा मुद्दा आहे पाण्याचे असंगत आचरण किंवा वर्तन. आचरण म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, वागणं. असंगत आचरण म्हणजे काय? इतर पदार्थांपेक्षा वेगळं वागणं, त्याला म्हणतो आपण असंगत आचरण. मग पाणी कोणत्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीनं वागतं? तर काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो,
Usually, when the temperature of a substance is lowered, its density increases and volume decreases. साधारणपणे पदार्थाचं तापमान कमी केलं की त्याची घनता वाढते व आकारमान कमी होते. बट वॉटर इज अन एक्सेप्शन टू धिस रूल. परंतु पाणी या गुणधर्माला अपवाद आहे. फॉर दिस, कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीजर फॉर ए 5 to 10 minutes, देन टेक आउट अँड ऑब्झर्व इट केअरफुली. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ग्लासभर पाणी 5 ते 10 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवा आणि नंतर तो ग्लास बाहेर काढा व काळजीपूर्वक निरीक्षण करा. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज अ पिक्युलर. पाण्याची घनता ही एक वैशिष्ट्य आहे. कशा पद्धतीनं? तर पहा, वेन वॉटर स्टार्ट्स टू कूल इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस लाईक मोस्ट ऑफ द लिक्विड्स. दिस हॅपन्स ॲट अ नॉर्मल टेम्परेचर. म्हणजे नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवाप्रमाणे त्याची घनताही वाढत जाते. बट वेन इट्स अ टेम्परेचर falls below 4 degrees Celsius, its density starts decreasing. Therefore, water has a maximum density at 4 degrees Celsius. परंतु ज्यावेळी ते तापमान 4 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली गेल्यास पाण्याची घनता कमी होते. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता ही सर्वात जास्त असते. When temperature is lowered below 4 degrees Celsius, its density decreases, but its volume increases. आणि ज्यावेळी हे पाण्याचं तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली जातं त्यावेळी त्याची घनता कमी होते आणि आकारमान वाढते. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागल्यानंतर पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत आचरण म्हणतात. The increase in volume of water is called as the anomalous behavior of water. This anomalous behavior of water helps to aquatic animals remains alive even after the rivers or lake freezes in the winter in cold countries. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पाण्याचं असंगत आचरण आहे ते अतिथंड प्रदेशात नदी व तलाव गोठल्यानंतर तिथल्या जलचर प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी मदत करत असतो. Here we discuss the 3 terms related with water, that is solute, solvent and solution. For this purpose we take some water and add some salt in it. Then we can say that the substance that dissolved in water is called a solute. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातल्या 3 टर्म आपण या ठिकाणी पाहतोय. सोल्यूट, सॉल्व्हंट अँड सोल्युशन म्हणजे द्राव्य, द्रावक आणि द्रावण. तर यासाठी आपण पाणी आणि मीठ घेतलेलं आहे आणि या दोघांचं मिश्रण केलेलं आहे. तर यामध्ये जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो त्याला आपण द्राव्य असं म्हणतो. उदाहरणार्थ या ठिकाणी मीठ आहे. मीठ हे पाण्यामध्ये विरघळतं म्हणून मिठाला आपण द्राव्य म्हणतो. देन सॉल्व्हंट, द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व. म्हणजे ज्यामध्ये पदार्थ विरघळतो त्याला आपण काय म्हणतो? सॉल्व्हंट म्हणजे द्रावक म्हणतो. या ठिकाणी पाणी हे काय आहे? द्रावक आहे. आणि हे द्रावक आणि द्राव्य या दोघांचं जे मिश्रण आहे त्याला आपण सोल्युशन म्हणतो. व्हॉट वी गेट वेन द सोल्यूट डिझॉल्व इन द सॉल्व्हंट, म्हणजे जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते त्याला आपण द्रावण म्हणतो. यालाच इंग्रजीमध्ये सोल्युशन असं म्हणतात.